नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं. आपण पाहतो होआपा शेठजींना भेटतात व शेठजी म्हणू लागतात, अरे होआपा तू इथे. होआपा म्हणतो, शेठजी तुम्ही बाहेर निघाला घरातून असं ऐकायला मिळालं. शेठजी म्हणतो, हो मी मामासनी भेटायला गेलो होतो. होआपा म्हणतो, मामा कुठे आहेत आता. शेठजी म्हणतो, बिद्रीकडे आहेत. होआपा म्हणतो, शेठजी कानावर लय काय ऐकायला मिळालं आहे बघा. शेठजी म्हणतो, काय झालं नेमकं. होआपा म्हणतो, तुमची जमीन विकली जात नाही आहे ना. शेठजी म्हणतो, होय होय जमीन विकलीच जात नाही आहे माझी. होआपा म्हणतो, पण शेठजी तुम्ही जमीन का विकायला बसले आता. शेठजी सांगू लागतो, काय सांगू आता, माणसाचे दिवस फिरले की कोणाचं कोणीही नसतं आणि मामांकडे जाण्या वाचून माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता, म्हणून गेलो होतो मी मामांकडे. हा पण मामा बोलले मला तुझा जमीन विकला जाईल म्हणून. होआपा म्हणतो, शेठजी जमीन विकून काय करणार. शेठजी सांगू लागतो, बघू आता पुढं काय करायचं ते. होआपा म्हणतो, तुमची बागायत शेती होती 100 एकर जमीन, एवढं समजा सगळं तुम्ही विकलं. शेठजी म्हणतो, होय मला फक्त एवढंच पाहिजे की माझ्या दारापुढे कोणीही पैसे मागता येऊ नये, एवढंच मला पाहिजे आहे. बरं जाऊ दे, तुमचं कसं आहे, सगळं चांगलं चाललं आहे ना. होआपा सांगू लागतो, मामा कुठे आहेत काय आहेत काहीही ठाऊक नसतं आमासने. शेठजी म्हणू लागतो, मग एकदा जाऊन ये आता मामांकडे आणि काय असेल तर सांग मामांना. आमचं काय नाही हो, सत्यावाचं काळजी वाटतंय बघा. तेवढे बोलून शेठजी तिथून निघून जातो. पुढे आपण पाहतो आभाळातून एक आकाशवाणी होते, बाळू लोक वाट पाहतात तुझी, जी संकटात आहेत दुःखात आहेत त्यासनी आधार नाही आहे, तू निघ. गुणगुणा लागतो, मामा हे गडगडात कसला. मामा म्हणतात, तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी, थांबून चालणार नाही, पुढे लोक वाट पाहतात माझी. दत्तू म्हणतो, मामा हे समजा ठीक आहे पण स्वतःकडं पण जरा बघ की, खाणं नाही पिणं नाही. पुढे आपण पाहतो होआपा घरी येतो आणि सत्यवाला सांगू लागतो की आपण मामांना भेटायला जाऊया, मामा आता इथेच आहेत. सत्यवा सांगते, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जावा, मी आहे इथं आपली बरी. होआपा म्हणतो, चल तुला पण म्हणजे थोडं बरं वाटेल भेटल्यानंतर. सत्यवा म्हणते, नाही आता जसं आहे तसं ठीक आहे मी. पुढे आपण पाहतो शेठजी खूप काळजी करत असतात, आपली शेत जमिनी विकली जाणार की नाही. मालकीनबाई व जासू सांगते, मामाने आता बोलले आहेत म्हणल्यावरती शेत जमीन आपली विकली जाणारच. असं हे सर्व पहिल्यांदा झाले, खाली मान घालून बसायची पाळी आली आपल्याला. लोक आता दारात पैसे मागायला येऊ लागले, कसं व्हायचं पुढं. तेवढ्यात त्यांना एक पत्र येतं व ते जासू वाचते व सांगू लागते, निपाणीकडून पत्र आलं आहे, त्यांनी सौदा केला आहे जमीन आपली घ्यायला. मालकीनबाई म्हणते, बघा मी सांगितलं होतं ना मामा आपल्यासनी ह्या संकटातून नक्की वाचवल म्हणून. पुढे आपण पाहतो सत्यवा शेठजी यांना भेटायला त्यांच्या घरी येतात. ते विचारू लागतात, हे सर्व कसं झालं आणि काय झालं. शेठजी सांगू लागतो, अशी फार अडचणी आली आमच्यावरती आणि आम्ही गेलो होतो मामासनी भेटाय, जे काही घडलं ते सर्व त्यांनी सांगतात सत्यवाला. शेठजी सांगू लागतात, तुम्ही पण एकदा भेटून या, आता इथेच आहेत त्याने. आता मामांनी आमचं काम सुद्धा करून दिलं, आमची जमीन विकली जात नव्हती ती आता विकली जाणार आहे. ते निपाणीचे लोक येणार आहेत सौदा करायला जमिनीची. इकडे मामांना निरोप येतो की चंदूलाल शेठजींची जमीन विकली जाणार आहे, निपाणीची काही लोक ती जमीन घेणार आहेत, असा निरोप मामासनी भेटतो. आणि उद्याच्याला ते पैसे घेऊन येत आहेत आणि उद्याच्याला सौदा होणार त्याचा. ह्या ऐकताच तळावरील सर्व लोक आनंदी होतात. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.